रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत एका महिलेची आणि तिच्या पतीची. त्यांना एक विधवा महिला होती. पुन्हा नव्याने संसार थाटावा या विचाराने ती जोडीदार शोधत होती. तिच्या संपर्कात अविनाश आला. तिला त्याची भूल पडली. दोघांचे लग्न करायचे ठरले, पण लग्नाआधीच त्याने तिला शरीर सुखाची गळ घातली. ती नाही म्हणू शकली नाही. ती त्याच्या फ्लॅटवर गेली. तो होणारा पती असल्याने तिला कसलीच भीती नव्हती. काही वेळातच ती विवस्त्र झाली आणि अविनाशसोबत संभोग करू लागली. हे सुख भोगताना तिला जाणवले नाही की त्या खोलीत सगळे कॅमेरा बंद होत आहे. या एकांतातील क्षणाचा व्हिडिओ बनवला जात आहे. हा व्हिडिओ बनवणारी होती अविनाशची पत्नी चंद्रिका. आता पुढे जे होणार होते ते धक्कादायक होते. हीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे अविनाश प्रजापती पहिल्या दृष्टिक्षेपात एक सामान्य माणूस वाटत होता. तो नरहरश्रीपूरचा रहिवासी होता. त्याचे वडील गावातीलच सहाय्यक होते. 1.5 वर्षापासून तो भोपाळमध्ये राहत होता. सर्वसाधारण चेहरा, बोलका स्वभाव यामुळे त्याची कोणावरही लगेच छाप पडत असे. छान लौकिक राहण्याची सवय असल्याने तो आकर्षक दिसत होता. त्यामुळे त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याचा जनसंपर्कसुद्धा चांगला होता आणि याच आधारावर तो काही ना काही करामती करतच होता. लोकांना गंडा घालून चैन करण्याची त्याला खोड होती. परिणामी लोखंडी साळ्या विकण्याच्या नावाखाली, ॲप बनवण्याच्या नावाखाली आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याबद्दल अविनाशविरुद्ध FIR दाखल झाले आहेत. त्याचे लग्न झाले होते, पण त्याच्या या वागणुकीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्या दोघात घटस्फोट झाला. तेव्हापासून अविनाश एकटाच राहत होता. अविनाशच्या आयुष्यात एक वळण आले जेव्हा तो एका ऑटोमोबाईल कंपनीत कार खरेदी करण्यासाठी गेला. तिथे त्याची भेट सेल्स एक्झिक्युटिव्ह चंद्रिका पालीवाल हिच्याशी झाली. चंद्रिका ही गोरी-गोमटी, गुबगुबीत अंगाची आणि बिनधास्त स्वभावाची होती. तिच्या मनमोकळ्या वागण्याने पुरुषांना तिची भुरळ पडत होती. अनेक पुरुष तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. तीही पुरुष पाहून मैत्रीचा हात हातात घेत होती. तिची श्रीमंती लोकांमध्ये उठबस होती. राजकारणी लोकांशी, अगदी मुख्यमंत्री, आमदार खासदारांनाही ती भेटल्याचे फोटो उपलब्ध होते. तिलाही ऐशोआरामात राहण्याची सवय होती. ती सोशल मीडियावर पण खूप सक्रिय होती. ती तिची आलिशान जीवनशैली लोकांना दाखवत असे. तिचे इंस्टाग्रामवर 28 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. अविनाश तिला बिनधास्त वागण्यावर आणि गुबगुबीत देहावर भाळला होता. तो तिच्या मागे लागला. तिलाही त्याची भूल पडली. त्याच्या गोड बोलण्यावरून तो तिला उद्योजक, श्रीमंत घरातील वाटला. त्यामुळे तिनेही त्याला रिस्पॉन्स दिला. तर तिच्या वागण्यावरून त्यालाही ती श्रीमंत घरातील सुशिक्षित तरुणी वाटली. त्यामुळे त्याने तिचा पिच्छा पुरवला. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. पहिले काही महिने मौज मजेत गेले. दोघांनी मनसोक्त मजा मारली. नंतर मात्र दोघांच्याही लक्षात आले की दोघांचीही ऐपत नाही. दोघेही सामान्य परिवारातील आहेत. दोघांनाही ऐशोआरामात जगायचे आहे, पण हातात मात्र पैसे नाहीत. पैशासाठी ती नटून थटून पुरुषांमागे वावरते, तर तो लोकांना गंडा घालत फिरतो. दोघांनाही दोघांचे खरे रूप समजले होते, पण आता वेळ निघून गेली होती. तोपर्यंत अविनाशच्या व्यवसायात तोटा झाला. आर्थिक तंगी वाढली होती. त्यामुळे काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा ते दोघे विचार करू लागले. या दरम्यान चंद्रिकाला एका कल्पना सुचली. ती कल्पनाच वेगळी होती. सर्वसाधारणपणे लोक जो विचार करू शकतात त्याहून तिची कल्पना वेगळी होती. तिने जो विचार केला तो विचार इतर कोणाच्या मनात अपवादाने पण आला नसेल. हा प्लॅन असा होता की अविनाशची कोणावरही पण छाप पडत होती. त्यामुळे त्याच्या दिसण्याबरोबरच आणि बोलण्यावरच चंद्रिका भाळली होती. तिच्याप्रमाणेच इतरही स्त्रिया याच्यावर भाळू शकतात. एखाद्या श्रीमंत बाईला त्याने भुलवायचे, लग्नाचे आमिष दाखवायचे आणि तिच्याशी शरीरसंबंध ठेवायचे.
या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण लपवून चंद्रिका करेल आणि व्हिडिओचा आधार घेऊन त्या महिलेला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येईल असा तिचा प्लॅन होता. काही महिला गरजेपोटी परपुरुषांशी संबंध ठेवत असल्याची उदाहरणे आहेत. काही नीच लोक पैशासाठी पत्नीला देहविक्रय करायला लावल्याची उदाहरणे आहेत. पण पैशासाठी पुरुषानेच महिलेला सुख देणे किंवा पैशासाठी आपला पती परस्त्रीला भोगायला देणे ही सौतन स्टाईल नीच कल्पना चंद्रिकाच्या विकृती मेंदूतून जन्माला आली. तिने हा प्लॅन अविनाशला सांगितला. तिचे बोलणे ऐकून त्याने आधी तिचा अंदाज घेतला, तर मात्र तो खुश झाला. आता त्याला त्याच्या पत्नीच्या परवानगीने परस्त्री भोगायला मिळणार होती. परस्त्रीशी ओळख करून घेणे, तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारणे, तिचा उपभोग घेणे या सगळ्यात त्याचा आणि त्याच्या पत्नीचा साथ देणार होती. हे त्याच्यासाठी आनंद देणारे असले तरी ते अत्यंत नीच आणि धोकादायक होते. माणुसकीला कलंकित करणारे होते. एका महिलेनेच दुसऱ्या महिलेचा घात करणारा हा खेळ सुरू झाला. यासाठी लग्न जमवणाऱ्या वेबसाईटचा आधार घेण्याचे ठरले, कारण तिथे काही खोटी माहिती लिहिली तरी चालते हे त्या दोघांनाही माहीत होते. वास्तवात एखाद्या बाईला बुलवणे तितके सोपे नसते. तसेच कुमारिकीचे स्थळ बघायचे नाही, कारण कुमारिका बघितली तर तिच्यावरच अविनाशला खर्च करावा लागेल. मग विवाह करण्यास इच्छुक असणारी विधवा बघायची असे दोघांचे ठरले, कारण तिला वैवाहिक सुखाची माहिती असते. दुसरा विवाह करण्यास ती इच्छुक असते. थोडा प्रयत्न केला तरी ती शरीर संबंध ठेवण्यास तयार होऊ शकते. याचा फायदा उठवण्याचा या दोघांचा प्लॅन होता. मग ती विधवा कमावती, चांगली नोकरी असणारी व व्यवसाय असणारी असायची याची काळजी घेण्याचे ठरले. तरच तिला ब्लॅकमेल करून पैसा उकळता येणार होता. सगळा प्लॅन दोघा नवरा बायकोने बसून तयार केला आणि कामाला लागले. अविनाशने ऑनलाईन विवाह जमवणाऱ्या वेबसाईटवर नोंदणी केली. स्वतःचे रुबाबदार फोटो अपलोड केले. आपण उद्योजक असल्याचे त्याने नमूद केले. तसेच आपण घटस्फोट झाला असून आपल्याला दुसरे लग्न करायचे आहे असेही त्याने नमूद केले. त्याच्यासाठी काही प्रस्ताव येत होते, पण तो सावध शोधत होता. त्याला पाहिजे तशी बाई टप्प्यात येण्याची वाट तो बघत होता. यातून त्याला 2 प्रोफाईल मिळाले. त्या दोघांची शिकार करणे फायदेशीर ठरेल असा अविनाश आणि चंद्रिकाला विश्वास वाटला. त्यापैकी एक होती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते आणि दुसरी बाई ही बँकेत नोकरी करत होती. दोघीही दिसायला देखण्या होत्या, विधवा होत्या, दोघीही श्रीमंत होत्या. अविनाशला भोगायला देखणी बाई पाहिजे होती, तर चंद्रिकाला लुटायला श्रीमंत बाई पाहिजे होती. दोघांच्याही मनासारखे होईल अशा या दोघी होत्या. त्यामुळे अविनाश आणि चंद्रिका या दोघींवर लक्ष केंद्रित केले. आता अविनाशने या दोघींशी संपर्क केला. वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर ते संपर्क करू लागले. त्या दोघांनी माहिती देताना त्याने आपण उद्योजक असल्याचे सांगितले. सारे काही व्यवस्थित होत आहे, पण बायकोचा स्वभाव न पटल्याने घटस्फोट घेतला असे तो सांगत होता. मला फक्त समजून घेणारी सोबतीण हवी आहे अशी बतावणी करून तो त्या दोघींशी जवळीक निर्माण करत होता. बँकेत नोकरी करणारी संध्याकाळची बऱ्यापैकी निवांत असे हे त्याने हेरले आणि तो तिच्याशी जास्त जवळीक करू लागला. तीही निवांत क्षणी त्याच्याशी चॅटिंग करत होती, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणी सकाळी निवांत असे, त्यामुळे अविनाश तिच्याशी सकाळची चॅटिंग करत होता. काही दिवसातच अविनाशने या दोघींसमोर भेटीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनाही तो आवडल्याने त्या दोघी त्यात तयार झाल्या. शहराच्या 2 वेगवेगळ्या भागात तो त्या दोघींना भेटला. त्या दोघींशी गोड गोड बोलून त्याने अंदाज घेतला. तसेच आपण खूप चांगले आणि सज्जन आहोत असे भासवण्याचा तो यशस्वी झाला. त्यानंतर बोलणे, भेटीगाठी वाढत गेल्या. आता चंद्रिका ही सक्रिय झाली होती. तिने तिच्या घरातच एक बेडरूम तयार केली होती. त्या बेडरूममध्ये सारे दिसू शकेल अशा शेजारच्या खोलीत तिने कॅमेरा लावून तयार ठेवला. आता त्या दोघांनी मिळून चाचणीची ट्रायल पण घेतली. बेडरूममध्ये सुरू असलेली संभोग क्रीडा, कामक्रीडा कॅमेऱ्यात नीटपणे चित्रित होते का हे त्या दोघांनी पाहिले. तसेच बेडरूममध्ये येणाऱ्या महिलेला
तो कॅमेरा आणि चित्रीकरण करणारी चंद्रिका दिसणार नाही ना याचीही चाचपणी केली. सारे जमले होते. आता त्या घरात तिसरे कोणी असेल अशी शंकाही संबंधित तरुणीला येणार नाही असे वातावरण तयार झाले. मग तिला बेडरूममध्ये आणून कार्यभाग साधण्याची अविनाश चाल खेळू लागला आणि बँकर तरुणी जास्त आपुलकीने वागत होती. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि ती पण त्याच्यावर विश्वास ठेवू लागली होती. सायंकाळनंतर तिला वेळ असायचा, त्यामुळे अविनाश तिला बहुतेकदा सायंकाळीच भेटत असे. मग दोघे एकदा बागेत तलावाच्या काठावर गप्पा मारत बसत, सुखी संसाराची स्वप्ने रंगवत. तो बोलता बोलता तिच्याशी चाळी करायचा, तिला जवळ ओढायचा. तीही त्याला बिलगून बसायची. त्याचे हात तिच्या केसांवरून पाठीवरून फिरता फिरता तिच्या स्तनांवर फिरू लागले होते. ती मोहरून जात असे. तिच्या उत्तेजना वाढत होता. पुरुष सुखाची इच्छा जबळ होत होती. ही संधी साधून त्याने तिला विचारले, माझ्या फ्लॅटवर जाऊ का? तिने आपण निवांत बोलत बसू. पण फ्लॅटवर दुसरे कोणी नाही का? तिच्या प्रश्नावर तो म्हणाला, अगं मी एकटाच आहे. आता तूच माझी आणि त्या फ्लॅटची मालकीण आहेस. तुला कोण अडवणार तिथे? त्याच्या या बोलण्याने ती पागळली, हसली आणि तिथेच फसली. तिने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला. तसा त्याने चंद्रिकाला मेसेज केला. चंद्रिकाने तातडीने सगळी तयारी पूर्ण केली. अविनाश त्या तरुणीला घेऊन फ्लॅटवर पोहोचला. फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिला मिठीत घेतले. तिने दीर्घ चुंबन घेऊन तो म्हणाला, आय लव्ह यू प्रिये. मी तुझ्यासाठी वेडा झालो आहे. आधीच तू मला का नाही भेटलीस? त्याच्या भोवती मिठी आवळत म्हणाली, आय लव्ह यू टू डिअर. कधी लग्न होईल असे त्याने झाले असे मला पण. आता लग्न झालेच आहे की, असे म्हणत त्याने तिला बेडवर पाडले. त्याचे हात तिची वस्त्रे बाजूला काढून धडपड करू लागले. ती त्याला साथ देत कपडे उतरू लागली. पाहता पाहता ती विवस्त्र झाली. त्याने तिला उभे केले आणि खोलीतून फिरवले. त्यानेही कपडे उतरवले आणि उभे करून तो तिच्या देहाशी चाळी करू लागला. तिचे चुंबन घेत तिच्या स्तनांचे मर्दन करू लागला. हे करत असताना मात्र त्याचे चेहरे कॅमेऱ्याच्या दिशेने असतील याची काळजी घेतली होती. नंतर त्याने तिला बेडवर नेले आणि शरीर संबंधात सुरुवात केली. शरीर सुखासाठी आसुसलेल्या त्या तरुणीनेही त्याला मनापासून साथ देत आनंद लुटला. ती देहभान हरवून त्याच्याशी एकरूप झाली होती. तर तो तिला संभोग घेताना हे सगळे चित्रीकरण नीट होईल याची काळजी घेत होता. तर चंद्रिका या कामक्रीडा बघत होती, चित्रीकरण करत होती. ती तरुणी तृप्त झाली. त्याचे चुंबन घेऊन ती निघून गेली. ती जाताना अविनाशने चंद्रिकाला मिठीत घेऊन चुंबन घेतले. एक काम तर फट्टे झाले होते. त्या दोघांनी हे चित्रीकरण कॉम्प्युटरवर पाहिले. त्यांच्या मनासारखे शूट झाले होते. त्यांच्या मनासारखे शूट झाल्यानंतर त्यामुळे ते दोघेही आता खुशीच होते. आता दुसरे सावज होते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे विधवा तरुणी. तिलाही त्याने भूलद्यापा देऊन फ्लॅटवर आणले आणि मनसोक्त भोगले. हे चित्रीकरणही चंद्रिकाने केले. आता हे वारंवार होऊ लागले. अविनाश त्या दोघीतील एकीला घेऊन यायचा, भोगायचा आणि चंद्रिका त्या क्षणाचा व्हिडिओ करून ठेवायची. त्या दोन विधवा तरुणीने व्हिडिओ अविनाश आणि चंद्रिकाच्या हाती होती. आता तो दिवस आला होता की ते मालामाल होणार होते. एक दिवस बँकेत काम करणारी तरुणीशी बोलता बोलता त्याने आर्थिक अडचण आहे असे सांगितले. मला थोड्या पैशाची गरज आहे, तुझ्याकडून मिळतील का असे त्याने विचारले. तेव्हा तिने पैसे कशासाठी लागतील, किती लागतील अशी चौकशी केली. तसेच विचार करून पैसे देते असेही सांगितले. त्यानंतर 2-4 दिवसात त्याने तिचे काम क्रीडा करतानाचे व्हिडिओ पाठवले. हे पाहून ती हबकली. आता तिच्या लक्षात सगळा प्रकार आला. ह्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ती अडकली होती. तिच्या हातून वेळ निघून गेली होती. यातून सुटका करून कशी घ्यायची हेच तिला सुचत नव्हते. साहजिकच त्याला पैसे देण्यावाचून काहीही पर्याय उरला नाही. तो मागेल तसे ती त्याला पैसे देऊ लागली. याच पद्धतीने त्याने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीलाही ब्लॅकमेल करणे सुरू केले.
त्याच्याकडून त्रास वाढू लागला. तो काही लग्न करण्यास उत्सुक नाही, त्याला केवळ पैसे पाहिजे आहेत हे त्या तरुणीच्या लक्षात आले. पण आपले आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या ताब्यात असल्याने त्या दोघींनीही काहीही चालत नव्हते. अखेरीस कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीने पोलिसात धाव घेतली. अविनाश प्रजापती याने लग्नाचे आणि आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला, तसेच अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले अशी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सारा खेळ पोलिसांसमोर उघड केला. त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई झाल्यानंतर बँकेत काम करणाऱ्या दुसऱ्या तरुणींनी तक्रार दाखल केली. एका पाठोपाठ एक अशी तक्रार दाखल झाल्याने पोलिसही सतर्क झाले. या पद्धतीने आणखी किती महिलांची फसगत झाली आहे याचा पोलीस तपास करत आहेत. तर या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आणि अविनाशची पत्नी चंद्रिका गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. पोलीस तिचाही शोध घेत आहेत. तिच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून तिला ताब्यात घेतल्यानंतर आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने देशभरात खळबळ माजली. पत्नीने आपल्या पतीला एक प्रकारे आमिष बनवून अन्य महिलांच्या जाळ्यात अडकवले. त्या महिलांचे लैंगिक शोषण केले, त्यांचे व्हिडिओ बनवले. त्या आधारे त्या महिलांना ब्लॅकमेल केले. नीचहून नीच पातळी गाठणारा हा सगळा प्रकार एका महिलेनेच केल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत असून लवकरच तिलाही बेड्या ठोकण्यात येतील असे सांगण्यात आले. तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.